रंग जरा भडक वाटतोय का? त्यात रिसेप्शन सुष्मिता आणि अंशुमनचं आहे. असं नको तिलाही वाटायला ना मी खूपच तयार झाले. तर मग मी पटकन बदलूनच टाकते मला वाटतं, हो ना? काय करू मी मी बदलू ना साडी? नाही नाही बरं वाटत आहे ना? नकोच ते, मी साडी बदलूनच येते. नाही म्हणजे साडी बदलू नका. अहो पण हा रंग थोडा भडक. नाही राहू दे, छान दिसतोय तुमच्यावर. पण मग तुम्ही का असे मला म्हणजे माझ्याकडे असे तुम्ही रोखून का बघत होता? हा ते आजी लावते ना, ते दृष्ट लागू नये कोणाची म्हणून, नाही का आजी? का तीट लावते? हा हा ती लावा. म्हणजे मग माझ्या मैत्रिणीला कोणाची दृष्ट नाही लागणार. काही बोलताय तुम्ही? मला कशाला कोणाची दृष्ट लागेल? लागेल. खूप सुंदर दिसताय तुम्ही, नक्षत्रासारख्या सुंदर दिसताय. सांगा ना, ती कुठे, डबी कुठे आहे काजळाची? ती तिथेच आहे समोर. मी थांबा, मी लावते. थांबा थांबा थांबा. आता तुम्ही दृष्ट सेफ झालात. नाही, खरंच खूप सुंदर दिसताय. म्हणजे सौम्य रंग तुमच्यावरती चांगलेच दिसतात, पण असाही रंग कधीतरी म्हणजे. थँक्यू. तुम्ही पण खूप छान दिसताय. थँक्यू. हा मी जातो खाली आणि या तुम्ही. पण आता प्लीज काही करू नका, जशा आहात तशाच खाली या. हा, वाट बघतोय. विलक्षण सुंदर दिसताय तुम्ही. ताईने तिची आयडिया सांगितली तेव्हा मला वाटलं माझे सगळे प्रॉब्लेम संपणार आहेत. चिंगीचं बाळ तर राहणार नाहीच, पण कदाचित चिंगी पण राहणार नाही. म्हणून मी माझा ओके दिला आणि त्यानंतर जे करायचं होतं ते ताईने केलं. मी मुद्दामच अप्पीला हॉस्पिटलमध्ये पाठवलं, म्हणजे आपल्यावर डाऊट यायला नको ना, कारण म्हातारीला पण असंच पाडण्याचा प्रयत्न केला होता ना आपण. बरं झालं मला पाठवलं नाहीस. नजर ठेवण्यासाठी मी गेलो असतो तर अजून एक राडा झाला असता. आता फक्त चिंगी आणि तिच्या पोराचं काय होतंय हे कळायचं बाकी राहिलं होतं. मम्मा मम्मा गुड न्यूज आहे, आपला अंशू वाचला. आणि ते बाळ मम्मा ते बाळ नाही वाचलं म्हणून तर म्हणते ना की आपला अंशू वाचला. वाचलो वाचलो, खूप वाचलो आपण. आज दोन्ही मुलांनी माझी मान ताठ केली आहे. अजून मोठे व्हा, लवकर घरी ये.
तुझी वाट बघते. खूप खूप लाड करायचे तुझे. येस मम्मा. बाय 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 बाय. बाय. अप्पीच्या कॉलमुळे जीव भांड्यात पडला माझा. पण चिंगी पण गेली असती ना तर मला जास्त आनंद झाला असता. मॉम, मी तर एवढा खुश झालो होतो ना, मला पार्टी करावीशी वाटत होती. पण तू लग्न करून आलाय त्याबद्दल नाराजी होतीच ना. त्याचं काहीतरी करावं लागणार होतं. म्हणून मी आपलं नेहमीचं प्याद वापरलं. काय म्हणता? केलं म्हणजे आता चिंगीला बेबी होणारच नाही ना? गेलं म्हटल्यानंतर कसं होईल बेबी? चिंगीने पण बघून चालायचं होतं ना. पायरी ओळखून वागायला हवं होतं, पायरी बघून चालायला पण पाहिजे होतं है ना. स्वतःच्या पोटच्या पोराची तिनं चिंता केली नाही, मग आपण कशाला वाईट वाटून घ्यायचं? अगदी बरोबर बोलताय तुम्ही. खोटं बोलून मूल पदरात पाडून घेतलं. आपल्या जावे बापूंच्या गळ्यातच पडली ती. त्यांना किती त्रास मनस्ताप भोगावा लागला सांगा बघू. वाईट वाटतं ना या सगळ्या गोष्टीचं. मग देव ठेवणार, देवाने शिक्षा दिली तिला. शिक्षाच आहे ही. पण काय करणार, स्वतःच्याच होणाऱ्या बाळाला हत्यार म्हणून वापरत होती हो. आणि ते पण माझ्या अंशुमनच्या विरुद्ध. मला तर असं वाटायला लागलं की पुढे तिने सुशला छळायला सुद्धा कमी केलं नसतं. मम्मा मी काय केलं? किती भोळी आहे हो ही. अगं बाळा, तिचा अंशूवर डोळा होता की नाही, आणि तू लग्न करून आलीस. आपलेच दात आणि आपलेच ओठ, म्हणजे स्वानंदीच आहे ना तिला पाठीची घालायला. आपण काय करणार, आपण कोणीही काही करू शकलो नसतो. आणि मी तर म्हणते मग बरंच झालं, अद्दल घडली चांगली. हा, आता बघा, कोणत्या श्रीमंत मुलाच्या फांद्यात पडणार नाही ही. थोडा वर करून बघणार नाही त्यांना. आणि इतर मुलांना पण आपल्या फासात अडकवण्याच्या अगोदर ना 10 वेळा विचार करेल. 10 वेळा. आता आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन माझ्या अंशूवर आणि तुमच्या सुशवर, म्हणजे आपल्या मुलांवर हवं. काय कशाला काळजी करताय? सगळं व्यवस्थित होणार. अगदी नगाला नग आहे ते. परफेक्ट मॅच. हो हो. छान संसार करते. अहो, लग्न तुम्ही मान्य केलंय हो, पण घरच्यांचं काय तुमच्या? म्हणजे तुमचे मिस्टर आणि रोहननी नको का मान्य करायला? का काळजी करू विहीणबाई? सगळं व्यवस्थित होणार. माझ्या घरच्यांना लग्नाला मान्य करण्याची जबाबदारी माझी. खरंच थँक्यू सो मच. काय म्हणताय अगदी मस्त. काय छान, बापरे मस्त. ही पारंपरिक पोशाखातली कल्पनाच आम्हाला खूप आवडली. हो ना, पिंट्याची आयडिया आहे. आमचा पिंट्या म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला. बसा ना, बसा तुम्ही. या सावकाश. हे सगळंच खूप हायवे एवढी केलंय. हो पण सुरू होईल आता कार्यक्रम काही वेळात. हो. बरं, आपल्या मीटिंगचं काय झालं? ते मीटिंगला मी जरा पोस्टपोन केली आजच्या पुरती, आणि क्लायंटला पण सांगितलं फोन करून ते येतीलच आता. मी जरा त्यांना रिसिव्ह करायला जातो. हो हो हो. आलोच.